महत्त्वाची बातमी आपण खानदेशनंतर थेट बीडमध्ये जाऊया। सौम्य लाठीचार्ज तिथं केलेला आहे पोलिसांनी, कारण मोठ्या प्रमाणात मतमोजणी केंद्राबाहेर नागरिकांची गर्दी झालेली आहे। पाहायला मिळते की पोलीस कमी पडतायत, त्या तुलनेमध्ये नागरिकांची गर्दी मोठी झाली आहे। तेव्हा या ठिकाणी नागरिकांना पांगवण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळतं। बीडमध्ये अनेक केंद्र हे संवेदनशील आहेत। बीड जिल्हाच हा राजकीयदृष्ट्या खूप संवेदनशील आहे। आपण बघतो की मतमोजणी केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि पोलीस आता ही सगळी परिस्थिती हाताळत आहेत। सौम्य लाठीचार्ज देखील पोलिसांनी केलेला आहे। आता बीडमध्ये सत्ता कुणाची येणार आहे आणि कोण नगराध्यक्ष होणार आहे यासहितच नागरिकांनी या ठिकाणी केंद्राबाहेर गर्दी केली आहे आणि तिथे पोलिसांचा बंदोबस्तही पाहायला मिळतोय। जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे प्रतिनिधी योगेश काशीद आपल्यासोबत जोडले गेलेत। योगेश, काय स्थिती आहे मतमोजणी केंद्राबाहेर? काय लाठीचार्ज का करावा लागला? नक्कीच आता सध्याला बीड जिल्ह्यातील 6 मतदार जे पार पडते 6 नगर परिषदेच्या निवडणुकांची मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। मात्र बीड नगर परिषदेच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणी केंद्राच्या बाहेर ज्यावेळेस उमेदवारांचे प्रतिनिधी सोडण्यात येत होते त्याच वेळेस पोलीस आणि प्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर पोलिसांनी जमावाला पांगवलेला आहे। मोठी गर्दी जी आहे ते समोर प्रतिनिधींची पाहायला मिळाली होती आणि आतमध्ये सोडण्यावरनं गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळाला। पोलिसांनी या ठिकाणी सौम्य लाठीमार केलेला आहे आणि जमावाला पांगवलेला आहे। योगेश, आपण बघतो मतमोजणी केंद्राबाहेर उमेदवार असतीलच, उमेदवारांचे प्रतिनिधी असतील, पण एकूण परिस्थिती नियंत्रणात आहे ना? नक्कीच परिस्थिती संपूर्ण नियंत्रणात। ज्या वेळेस ओळख पत्रांची पडताळणी केली त्याच वेळेस सोडण्यात आलं। मात्र जे प्रतिनिधी आहे ते आक्रमक केले होते ना, आम्हाला थोडा वेळ झालेला असं म्हटल्यानंतर पोलिसांकडनं जे आहे ते त्या ठिकाणी सौम्य लाठीमार करण्यात आला। संपूर्ण परिस्थिती आहे ती शांततेत आहे। योगेश, बीड हा राजकीयदृष्ट्या खूप संवेदनशील आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत, वेळोवेळी आम्ही तुमच्याकडनं अपडेट घेत राहू। तुर्तास जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। ओके भाई। आपण बघतोय बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतमोजणी केंद्राबाहेर नागरिकांनी गर्दी केलेली आहे। उमेदवारांचे प्रतिनिधी तिथे जमलेले आहेत, त्यामुळे पोलिसांना हा जमाव पांगवण्यासाठी थोडाफार लाठीचार्ज करावा लागला। मात्र परिस्थिती आता नियंत्रणात आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी पोलीस जमलेले आहेत आणि नागरिकांना पांगवायचा प्रयत्न करतायत। राजकीय पक्षाचे उमेदवार, त्यांचे समर्थक आणि बीडचे सामान्य नागरिक सुद्धा जमल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र ओळख पाहूनच पोलीस आतमध्ये सोडतायत, आपण त्याचे दृश्य बघतो। मात्र काही वेळापूर्वी पोलिसांना थोडा सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला, कारण मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती।